नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत मोक्षदा एकादशी विषयी. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली आणि उपासना केली तर अनेक मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचं ज्ञान दिलं. म्हणून गीता जयंती ही साजरी केली जाते. आता आपण जाणून घेऊया मोक्षदा एकादशीच्या पौराणिक कथेविषयी. गोकुळ नावाच्या नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता. त्या राज्यात 4 वेद जाणणारे ब्राह्मण राहत होते. राजा हा प्रजाहितदक्ष होता. एकदा राजाला रात्री झोपेत स्वप्न पडलं आणि त्याच्यात त्याला दिसलं की त्याचे वडील नरकात आहेत. सकाळी उठताच त्याने ब्राह्मणांकडे धाव घेतली. माझ्या वडिलांना मी नरकात यातना भोगताना स्वप्नात बघितलं असं त्यांनी त्या ब्राह्मणांना सांगितलं आणि माझे वडील मला म्हणाले की यातून मला तू मुक्त कर. त्यांचे हे शब्द ऐकल्यापासून मी खूपच अस्वस्थ आहे. मला या राज्यामध्ये संपत्ती, पुत्र, स्त्री, हत्ती, घोडा वगैरे कशातही सुख दिसत नाही. आता काय करायचं? राजा म्हणाला, हे ब्राह्मण देवता, या दुःखाने माझं संपूर्ण शरीर जळत आहे. कृपया तुम्ही मला काहीतरी तप, दान, व्रत असे उपाय सांगा. म्हणजे हे केल्याने माझ्या वडिलांना मुक्ती मिळेल. ब्राह्मण म्हणाले, हे राजा, जवळच भूत, भविष्य आणि वर्तमान जाणून घेणाऱ्या पर्वत ऋषींचा आश्रम आहे. ते तुमची समस्या नक्की सोडवतील. हे ऐकून राजा ऋषींच्या आश्रमात गेला. त्या आश्रमात अनेक शांत मनाचे योगी आणि ऋषी तपश्चर्या करत होते. ऋषींना साष्टांग नमस्कार केला. राजा म्हणाला, ऋषी मुनींनो, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे, पण अचानक मला फार अस्वस्थ वाटतंय. हे ऐकून ऋषींचे डोळे पाणावले. हे ऐकून पर्वत ऋषींनी डोळे मिटून भूतकाळाचा विचार केला. मग ऋषी म्हणाले, राजा, योग सामर्थ्याने मला तुझ्या वडिलांचे दुष्कृत्य कळाले आहे. मागच्या जन्मी कामुक होऊन एका बायकोला त्यांनी रती दिली, पण त्याने त्याच्या बायकोला फार त्रास दिला. या पापी कृत्यामुळे तुझ्या वडिलांना नरकात जावे लागले. राजा म्हणाला, ऋषी, कृपा करून मला काहीतरी उपाय सांगा. ऋषी म्हणाले, हे राजा, मार्गशीर्ष एकादशीचे व्रताचे पुण्य आपल्या वडिलांकडे सोडवावे. त्याच्या प्रभावाने तुझे वडील नक्कीच नरकातून मुक्त होतील. मुनींचं हे वचन ऐकून राजा राजवाड्यात आला आणि ऋषींच्या सांगण्यानुसार कुटुंबासह मोक्षदा एकादशीचे व्रत पाळलं. आपल्या व्रताचे पुण्य त्यांनी वडिलांना अर्पण केले. या प्रभावामुळे वडिलांना मोक्ष मिळाला आणि स्वर्गात जाताना ते पुत्राला म्हणू लागले, हे पुत्रा, तुझे कल्याण हो, असे म्हणत ते स्वर्गात गेले. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत करतात त्यांची सर्व पापे ही नष्ट होतात. ही कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने वायपेय नावाच्या यज्ञाचे फळ मिळते. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर तुम्ही पुणेरी व्यक्ती या मराठी YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.